नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या शृंखलेचा दुसरा भाग. आणि आजच्या भागामध्ये आपण तुळ ते मीन राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत. नवग्रहांमध्ये बुधाला युवराज ही संज्ञा प्राप्त आहे. तर बुधाचा अंमल हा गणित, विद्याभ्यास, त्याचबरोबर वाणी यावर असलेला दिसून येतो. आणि त्याचबरोबर व्यापार आणि शेअर मार्केटचा कारक हा सुद्धा बुध ग्रहच आहे. आणि म्हणून असा हा बुध व्यापारी वर्गासाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मजबूत स्थितीत असणे हे अत्यंत गरजेचे आहे. दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी हा बुध आपली सध्याची कन्या ही उच्च राशी सोडून तुळ राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहे. असा हा बुध तुमच्यासाठी कसा असणार आहे याची ज्योतिषीय माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आजच्या भागामध्ये आपण तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींसाठी बुधाचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याची माहिती करून घेणार आहोत. हे राशीफळ आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफळ आपल्या नामराशीनुसार पाहावे. बुधाचा तुळ राशीमध्ये प्रवेश झाल्यानंतर येथे मंगळाशी त्याची युती होणार आहे आणि अशा या युतीवर गुरुची 5वी ही शुभदृष्टी असणार आहे, ज्याची शुभ फळे ही मिळू शकतात. परंतु अशा या युतीवर राहूची 9वी दृष्टी सुद्धा असणार आहे. राहू हा भ्रम उत्पन्न करणारा ग्रह आहे आणि म्हणून राहूच्या दृष्टीपासून स्वतःला वाचवणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे. आज सर्वप्रथम तुळ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचर कसे असणार आहे हे पाहूयात. तुळ राशीच्या जातकांसाठी बुध हा व्ययेश आणि भाग्येश असून तो लग्न भावातून म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाव आहे. भाग्येशाचे लग्नस्थानातून गोचरीचे भ्रमण ही स्थिती तुमच्यासाठी अनुकूलता निर्माण करणारी आहे. समाजामध्ये सौहार्दपूर्ण वागणूक तुम्हाला मिळत असताना दिसून येईल. लोक तुमच्याकडे पाहून प्रभावित होतील. तुमचा आत्मविश्वास त्यामुळे दुणावणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी घेऊन येणारा हा कालखंड असणार आहे. व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. नवीन ओळखी निर्माण करण्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. आणि जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा बुध अनुकूलता घेऊन येत आहे. परंतु तुळ राशीच्या जातकांनी सुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे. परंतु हा खर्च हा स्वतःवर होणार आहे, त्यामुळे फारशी काळजी करण्याचे कारण नाही. दाम्पत्य जीवन अनुकूल असलेले दिसून येत आहे. विद्यार्थी वर्गासाठी आणि स्पर्धा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. परंतु अतिरिक्त कामामुळे मानसिक ताण सुद्धा वाढू शकतो आणि त्यामुळे तुम्ही स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे, पुरेशी झोप घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. तुळ राशीच्या जातकांनी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी श्री गणेशाची आराधना करावी. त्याचबरोबर हिरव्या रंगाचा वापर करावा आणि हिरव्या वस्तूंचे दान सुद्धा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह अष्टम भावाचा आणि लाभ भावाचा म्हणजे 11व्या भावाचा स्वामी असून तो तुमच्यासाठी व्यय भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे. हा कालखंड वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आत्मकेंद्रित बनण्याचा कालखंड आहे. अनावश्यक खर्च या कालखंडात तुम्ही टाळले पाहिजे आणि स्वतःच्या चुका शोधण्याकडे जर हा वेळ व्यतीत केला तर त्यातून तुम्हाला फायदाच होणार आहे. विद्यार्थ्यांना आपले मन अभ्यासात एकाग्र करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. योजना करून काम केल्यास तुम्हाला त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. संशोधन क्षेत्रामध्ये किंवा परदेशी जाऊन जर शिकणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे. दाम्पत्य जीवनात गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे दाम्पत्य जीवनात योग्य ती खबरदारी घेणे आणि सुसंवाद असणे हे जरुरीचे असणार आहे. आपल्या झोपेची सुद्धा तुम्ही काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. एकंदरीत सावधानतेने प्रत्येक काम करा असाच संदेश हा बुध घेऊन येत आहे. आणि त्यासाठी वृश्चिक राशीच्या जातकांनी श्री गणेश उपासना करणे, हिरव्या वस्तूंचे दान करणे अशासारख्या छोट्या आणि सोप्या गोष्टींचा अवलंब केल्यास बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. तर धनु राशीच्या जातकांसाठी हा बुध सप्तम भावाचा आणि दशम भावाचा स्वामी असून तो लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा भाव तुमच्या इच्छांचा, कामनांचा भाव आहे. त्याचबरोबर स्व उपार्जित धनाचा सुद्धा विचार हा याच भावावरून होत असतो. येथे कोणताही ग्रह हा सहसा अशुभ फळे देत नाही. करिअरसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे. नोकरीमध्ये
हा बुध तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे। या कालखंडात तुम्ही उत्साही बनलेले दिसून येत आहात। घरातील वातावरण हे सुद्धा एकंदरीत सुखद राहण्यास मदत मिळणार आहे। व्यापारी वर्गासाठी हा कालखंड चांगला असणार आहे। भागीदारीत सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे। छोट्या कार्यक्रमांचे आयोजन घरामध्ये होण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि त्यामुळे घरातील वातावरण हे आनंदपूर्ण बनण्यास ही मदत मिळणार आहे। धनुराशीच्या जातकांनी सुद्धा श्री गणेशाची आराधना करून बुधाचे उत्तम फले मिळवण्यास मदत घेता येण्यासारखी आहे। म्हणून त्यांनी सुद्धा श्री गणेशाची आराधना करणे अत्यंत गरजेचे आहे। गणपती अथर्व शीर्षाचे पठण, त्याचबरोबर गणपतीला मंगळवारी दुर्वा अर्पण करणे, लाल फूल अर्पण करणे अशासारख्या सोप्या गोष्टींचा अवलंब करून बुध अनुकूल करून घेता येणे हे सहज शक्य आहे। तर मकर राशीच्या जातकांसाठी हा बुध षष्ठ भावाचा आणि भाग्यभावाचा स्वामी आहे आणि तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे। हा भाव तुमच्या करिअरचा आहे, तुमच्या पित्याचा सुद्धा हा भाव आहे आणि त्यामुळे भाग्यभावाचे दशम भावातून होत असलेले हे गोचर मकर राशीच्या जातकांसाठी अनुकूलता घेऊन येत आहे। व्यापारी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे। नवीन ओळखी निर्माण होण्यासाठी हा बुध तुम्हाला सहाय्यकारी असणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये ही स्थिती तुमच्यासाठी अनुकूलता निर्माण करणारी आहे, परंतु कामाचा अतिरिक्त ताण हा सुद्धा पडू शकतो। विद्यार्थी वर्गांसाठी हा कालखंड चांगला आहे। दाम्पत्य जीवन ठीकठाक असलेले दिसून येत आहे आणि मकर राशीच्या जातकांनी घरच्यांचे मार्गदर्शन हे नक्की घ्यावे, ते त्यांना उपयोगी पडणार आहे। भाग्यभावाचा स्वामी दशम भावातून हा धर्म कर्माधी योग मकर राशीसाठी निर्माण होत आहे आणि त्यांनी याचा फायदा घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांनी श्री गणेशाची उपासना करून बुधाचे अनुकूलत्व प्राप्त करून घेणे हे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे। तर कुंभ राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह पंचम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे आणि तो नवम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। भाग्यभावात असलेला हे गोचरीचा बुध तुमच्यासाठी अनुकूल असाच आहे, कारण भाग्यभावात होत असलेले हे भ्रमण फायदेशीरच म्हणता येणार आहे। प्रवास होण्याची शक्यता ही दिसून येत आहे। जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत किंवा संशोधन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि पूर्वी जर काही कामे अडकलेली असतील तर या कालखंडात ती पूर्ण करणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे। आर्थिकदृष्ट्या हा कालखंड कुंभ राशीसाठी अनुकूल असणार आहे। दाम्पत्य जीवनात मजबूती येण्यासाठी हा बुध तुम्हाला मदत करणारा असणार आहे। घरामध्ये सकारात्मक वातावरण हा बुध निर्माण करणार आहे। जे जातक शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे, परंतु राहूची दृष्टी ही बुधावर असल्याने सावधतेने निर्णय घेणे हे तुमच्यासाठी सुद्धा गरजेचे असणार आहे आणि तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद हे फलदायी सिद्ध होताना दिसत आहेत आणि म्हणून तुम्ही तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद हे जरूर घ्यावेत आणि त्याचबरोबर श्री गणेशाची उपासना सुद्धा करावी, ज्या योगे बुधाचे सकारात्मक परिणाम तुम्हाला अधिकाधिक मिळू शकतील। तर मीन राशीच्या जातकांसाठी चतुर्थेश आणि सप्तमेश असलेला हा बुध अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। हा भाव गुह्यतेचा भाव आहे, गोपनीय भाव आहे। अचानक लाभ आणि हानी ह्या दोन्ही गोष्टी याच भावावरून पाहिल्या जातात। मीन राशीच्या जातकांसाठी करिअरमध्ये चढ उतार करणारा असा हा कालखंड असू शकतो, परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण अंतिमतः तुम्हाला मनासारखे यश हा बुध मिळवून देऊ शकतो। दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे, परंतु दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवाद असणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे। विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे। जे गूढ अध्ययन करतात म्हणजे गहन अध्ययन करतात, संशोधन क्षेत्रात काम करतात किंवा ज्यांना सखोल अध्ययन करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे। मीन राशीच्या जातकांनी या कालखंडात आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि पूर्वीची जी काही कामे अडकलेली असतील ती अचानकरित्या पूर्ण होण्याचे संकेत हे सुद्धा हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे। मीन राशीच्या जातकांनी सुद्धा बुधाचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होण्यासाठी श्री गणेश आराधना या कालखंडात नक्की करावी। त्यासाठी गणेश अथर्व शीर्षाचे पठण करणे, त्याचबरोबर मराठीत असलेले गणपती स्तोत्राचे वाचन करणे, गणपतीला दुर्वा लाल फुले वाहणे यासारख्या सोप्या उपायांनी बुध हा अनुकूल करून घेता येतो। अशा रीतीने आज आपण बुधाचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।
आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.